जास्तीत जास्त ठिकाणी ठाकरे बंधूंनी पोहोचावं आणि लोकांना संबोधित करावं. काँग्रेस सोबतचे संवादाचे दरवाजे बंद झाले असं म्हणायचं, कारण ते वंचित सोबतचा प्रकाश आंबेडकर आम्हाला आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. प्रकाश आंबेडकरांबरोबर त्यांची आघाडी होते आहे, आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. उद्धव ठाकरे यांचं दिल्ली हायकमांडशी बोलणं सुरू आहे काँग्रेसला सोबत घेण्यासंदर्भात. या क्षणी कोणतेही बोलणं सुरू नाही. आम्हाला ज्यांच्याशी बोलायचं होतं आम्ही त्यांच्याशी बोललेलो आहोत याआधी, आणि त्यांनी हे सर्व निर्णय पक्षाच्या स्थानिक लोकांवर सोडल्यामुळे ही चर्चा आता थांबली. मुस्लिम दलित वोट्स हे डिवाइड होतील मला असं वाटत नाही. जातीयवादी आणि धर्मांध शक्तींशी शिवसेना आणि मनसेची युती लढू शकते चांगल्या प्रकारे आणि पराभव करू शकते. हे आमच्या दलित बांधवांना माहिती आणि मुस्लिम बांधवांना माहिती. पवार साहेबांशी माझी आज उद्या चर्चा होईल. रावसाहेब, तुम्ही म्हणाल की या प्रश्नाशी तसा शिवसेना मनसेचा काही संबंध नाही, पण महायुतीतला एक प्रश्न असा आहे की एनसीपी अजित पवार गटाचं मुंबईचं नेतृत्व नवाब मलिक करता आहेत, त्यामुळे शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांनी त्यांना महायुतीत त्यांच्यावर मुंबई महापालिका निवडणूक लढवण्यास नकार दिलेला आहे. जर नेतृत्व हे ढोंग आहे. जसा त्यांचा पक्ष डुप्लिकेट आहे मेंढ्यांचा, तसं हा विचार सुद्धा डुप्लिकेट आहे. नवाब मलिक यांच्याबरोबर जेवणावळी होत आहे, त्यांच्या बैठका होत आहेत अंतर्गत, सर्व काही चाललंय. नवाब मलिक यांची एक कन्या सरकारला पाठिंबा देते आहे ना, सत्ताधारी पक्षात आहे, आणि तुम्ही हे ढोंगसोंग कशा करताय? हे थांबायला पाहिजे. नवाब मलिक हा विषय त्यांचा अंतर्गत आहे, अजित पवारांचा किंवा, पण ही कृपा करून राष्ट्रभक्तीची ढोंग करू नका. पण दिल्लीत अमित शहाची भेट घेतली प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि इकडे अमित साठम असतील, आशिष शेलार असतील, हे म्हणतात आम्ही कदापि राष्ट्रवादीशी युती करणार नाही. बघा, प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे दिल्लीमध्ये अमित शहाना भेटतात किंवा मोदींना भेटतात, यात नवीन काय आहे? त्यांच्या पक्षाच्या प्रमुखांना ते भेटत आहेत, त्यांच्या आश्रयदात्यांना भेटत आहेत, हां, त्यांच्या मायबापांना भेटत आहेत. हे मान्य केलं पाहिजे. आम्ही जातो का? आमचं सर्व काही मुंबई महाराष्ट्रामध्ये. मिंदे जातात, मिंदे जाऊन बसतात ना कृष्ण मेनन रोडच्या हिरवळीवर, गवतावर, आणि मग पांढऱ्या पॅन्टला गवत लावून येतात बसून. त्याच्यामुळे हे जे सगळे आहेत हे दिल्लीचे मिंदे आहेत. या सगळ्यांचं भारतीय जनता पक्षानं पायपुसणं केलेलं आहे दिल्ली आणि महाराष्ट्राच्या वाटेवरचं.